नमस्कार. सर्वांचे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण NMMSची तयारी करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. यामध्ये आपण सर्व विषयांची तयारीसाठी प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहणार आहोत. तर आज आपण इतिहास हा विषय प्रथम घेतलेला आहे आणि इतिहासामधील पहिला धडा आपण चालू करत आहोत. इतिहासाची साधने. तर आपण जवळपास 60 ते 70 प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, वेगळा घटक ओळखा. परदेशी व्यक्तींच्या नोंदी, नियतकालिके, पत्रव्यवहार आणि जलसे. यापैकी आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. तर बघा, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, नियतकालिके, पत्रव्यवहार. परदेशी व्यक्तींच्या नोंदी, नियतकालिके, पत्रव्यवहार हे सगळे लिखित साधने आहेत. पण मात्र जलसे हा आपल्याला वेगळा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? जलसे. जलसे म्हणजे तर उत्सव, गाणी वगैरे आहेत ना, ती जलसेमध्ये येतात, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? तर जलसे. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. 2 नंबरचा प्रश्न आहे, वेगळा घटक ओळखा. दुसरा प्रश्न कोणता आहे? तर वेगळा घटक ओळखा. आपल्याला या ठिकाणी वेगळा घटक ओळखायचा आहे. ओव्या, पोवाडे, मुलाखती, नाणी. तर बघा, ओव्या, पोवाडे आणि मुलाखती हे सगळे मौखिक साधन आहेत, पण नाणी हे मौखिक साधन नाही, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे नाणी. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. 3 नंबरचा प्रश्न आहे, वाचा प्रश्न. गटात बसणारा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. गटात बसणारा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. गटात बसणारा. तर राजवाडे, स्मारके, पुतळे आणि पदके. तर या ग्रुपमध्ये कोणता बसेल खालीलपैकी? राजवाडे, स्मारके, पुतळे, पदके. तर बघा, या ठिकाणी आत्मचरित्र बसणार आहे का? तर नाही. कलापथके नाही. नियतकालिके नाही. तर किल्ले हा आपलं उत्तर असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? तर किल्ले. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, गटात बसणारा पर्याय ओळखा. हे बघा, गटात बसणारा का न बसणारा असा प्रश्न नेहमी येतो आणि आपली छोटीशी चूक आपलं उत्तर चुकू शकते. तर आपण व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. गटात बसणारा प्रश्न आहे. तर बघा, लोककथा, लोकगीते आणि मुलाखती, ओव्या. जर आपण हे बघितलं ना, लोककथा, लोकगीते, मुलाखती आणि ओव्या, हे जर आपण पाहिले तर हे मौखिक साधन आहे. तर त्यापैकी आपल्याला खालील असे कोणते आहेत ते मौखिक साधन आहे ते पाहायचं आहे. तर पुस्तके मौखिक साधन आहे का? तर नाही. चरित्रे नाही. तुरुंग नाही. तर पोवाडे हे काय आहे? तर मौखिक साधन आहे. तर आपला उत्तर क्रमांक बी असणार आहे. यानंतर आपण प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 5. तर बघा, गटात बसणारा, पुन्हा तसाच प्रश्न विचारलेला आहे. गटात बसणारा पर्याय निवडा म्हणलेला आहे. खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही? इथं बघा, इथं नाही हा शब्द विचारलाय, नाही. त्यामुळे तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर याचं उत्तर आहे केशरी, कारण बाकीचे तिन्ही त्यांनी सुरू केलेले आहेत. आपलं उत्तर काय असणार? तर केशरी. केशरी सुरू केलेलं नाही.
यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 6. वाचा प्रश्न. बघा प्रश्न काय म्हणतोय आपला. तर सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. क्रांतिकारकांची निवासस्थाने ही भौतिक साधने आहेत. क्रांतिकारकांची निवासस्थाने हे काय तर भौतिक साधन आहेत. तर लिखित साधनासाठी इथं या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं आपलं या ऑप्शनपैकी, या 4 ऑप्शनपैकी आपलं या ठिकाणी कोणतं उत्तर असणार आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर क्रांतिकारकांची निवासस्थाने, तर लिखित साधने कोणत्या असू शकतात तर आपल्याला माहित आहे. तर वृत्तपत्रे हे आपल्यासाठी लिखित साधन असणार आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे तर ऑप्शन सी. समजलं. चला पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. वाचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय आहे. तर सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. लिखित साधने पुस्तके. तर मौखिक साधन काय असणार आहे तर मौखिक साधन असणार आहे तर ओव्या. ऑप्शन क्रमांक 2 बी हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. तुम्ही पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडं मी थांबते म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचता येईल. बघा पुन्हा तसाच प्रश्न आहे. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा सेवाग्राम हे कुठं आहे तर वर्धेला आहे आणि त्या ठिकाणी महात्मा गांधी यांना जेलमध्ये ठेवलं होतं. तर अंदमान निकोबार या ठिकाणी सेल्युलर जेल आहे, त्या ठिकाणी कोणाला ठेवण्यात आलं होतं तर आपल्याला माहित आहे, पुस्तकामध्ये पण आहे. तर उत्तराचं ऑप्शन क्रमांक 4 आहे डी. तर स्वातंत्र्यवीर सावरकर. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 वाचायचा आहे प्रश्न. प्रश्न 9. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. म्हणजे थोडक्यात आपले आता पुढे काही प्रश्न आहेत बघा. कल्पतरू दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका आणि ज्ञानप्रकाश. यापैकी आपल्याला 4 पैकी वेगळा कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. तर आपल्याला माहित आहे अमृत बाजार, दीनबंधू आणि ज्ञानप्रकाश हे तर वृत्तपत्र आहेत. पण आपलं उत्तर जे आहे ते आहे कल्पतरू. हा वेगळा आहे. कल्पतरू हा वेगळा आहे. त्यामुळे आपलं उत्तर सी असणार आहे, कल्पतरू. पुढे प्रश्न क्रमांक 10. खालील पैकी चूक किंवा बरोबर जोड्या ओळखा. या ठिकाणी चुकी झाली थोडी. जोड्या ओळखा म्हणजे आपल्याला यापैकी चुकीची जोडी कोणती किंवा बरोबर जोडी कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक हे बरोबर आहे पहिलं. विष्णू शास्त्री चिपळूणकर निबंधमाला हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरा गोपाळ हरी देशमुख केशरी नाही, या ठिकाणी हे चुकीचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध भारत हे बरोबर आहे. तर आपलं उत्तर येणार आहे पहिला, दुसरा आणि चौथा बरोबर आहे. कुठं आहे असं ऑप्शन मध्ये बघा.
ऑप्शन क्रमांक 4 मध्ये बघा, पहिला, दुसरा आणि चौथा हे 4 नंबर आहे बरं का. हा जो आहे तो 4 आहे आणि दुसरा चूक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 डी. यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 11वा. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता? तर हा प्रश्न मी रद्द करतोय, तर हा थोडे मिस्टेक आहे प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 12वा. सहसंबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. छायाचित्रे. दृक साधन म्हणजे पाहणे. दृक म्हणजे पाहणे. चित्रपट कसा आहे, तर आपल्याला बघा चित्रपटातून आपल्याला ऐकायलाही येते आणि पाहायला येते, म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे डी हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न 13वा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, छायाचित्र दृक साधन हे बरोबर आहे. एक मिनिट. छायाचित्र दृक साधन हे बरोबर आहे. त्यानंतर ध्वनी मुद्रण हे पण बरोबर आहे. चित्रपट दृक श्राव्य साधन आहे, बरोबर आहे. पण जे आपलं उत्तर आहे चुकीचं ओळखायला सांगितलेलं आहे, तर चुकीचं आपलं कोणतं आहे, तर 2 नंबरचं. रेडिओ दृक साधन नाही, तर ते श्राव्य साधन आहे. कसलं आहे? श्राव्य साधन. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन बी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 14वा. डॅश डॅश यांनी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. तर आपल्याला माहित आहे त्याचं उत्तर आहे सी, दादासाहेब फाळके. हे उत्तर, हे जरा प्रश्न सोपा होता. यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 15वा. वेगळा घटक ओळखा. इतिहासाची साधने यापैकी वेगळा कोणता आहे, तर आपल्याला माहित आहे भौतिक साधन आहे. भौतिक साधन आहे, लिखित साधन आहे, मौखिक साधन आहे, पण रासायनिक साधन हे इतिहास साधनामध्ये येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आपलं कोणतं असणार आहे, तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. रासायनिक हे साधन नाही, हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 16वा. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत? तर हा थोडा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर काय आहे बघा, मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग, ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. बी हे आपलं उत्तर असणार आहे. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत, तर मुंबई पोर्ट ट्रस्ट विभाग, ऑप्शन बी. यानंतर पुढचा प्रश्न 17वा. वस्तू आणि वास्तूंचा इतिहासाच्या साधनामध्ये समावेश होतो. तर वस्तू आणि वास्तू आपल्याला माहित आहे, तर हे भौतिक साधन आहेत. यानंतर प्रश्न 18वा. पुणे येथील बघा 18वा प्रश्न. पुणे येथील, पेन घेऊ द्या मला. बघा, पुणे येथील डॅश डॅश मध्ये, इथं डॅश डॅश टाकायचं राहिले, महात्मा गांधी संग्रहालय आहे. तर कुठे आहे महात्मा गांधी संग्रहालय, तर ऑप्शन बी
हे आपलं उत्तर असणार आहे आगा खाना पॅलेस. सोपा प्रश्न होता हा. यानंतर पुढचा प्रश्न 19वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर आपल्याला माहित आहे या ठिकाणी की बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. यानंतर 20वा प्रश्न, थोडा प्रश्न मोठा आहे, वाचायचा आहे. तर बघा, प्रश्न व्यवस्थित वाचत चला. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. बघा, चुकीचे विधान असा प्रश्न आहे. तर बघा, इतिहासकालीन तुरुंग तत्कालीन गुन्हेगाराची माहिती देतात. तर नाही, तर हे चुकीचं असणार आहे आपलं. आपण पुढचे पण वाचूया काय म्हणणं आहे त्यांचं. इतिहासकालीन वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्याला तत्कालीन स्थापत्यशास्त्राची माहिती मिळते. तर बरोबर आहे. तर पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्त्यांचा जीवनपट कळतो, हेही बरोबर आहे. विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके त्या घटनेशी निगडीत व्यक्तींची माहिती देतात. तर बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, BCD हे बरोबर आहे, पण चुकीचं कोणतं आहे? तर ए हा चुकीचा आहे. आपल्याला चुकीचाच विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 21वा. वाचा प्रश्न. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पुन्हा तोच प्रश्न आहे, चुकीचे विधान ओळखा. वृत्तपत्रे, बघा पहिला ऑप्शन काय म्हणतोय, वृत्तपत्रे हे इतिहासाची भौतिक साधने आहेत. तर नाही, तर हे तर लिखित साधने असतात. वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधन करतात. बरोबर आहे. वृत्तपत्रांमधून समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. बरोबर आहे. त्यानंतर वृत्तपत्रामधून एखाद्या घटनेविषयी मान्यवरांची मतमतांतरे वाचाव्यास मिळतात. हेही बरोबर आहे. त्यामुळं BCD हे बरोबर आहे, मात्र हे विधान हे चुकीचं आहे, ए. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर प्रश्न 22वा. डॅश डॅश या विभागाने भारतात शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. तर कुणी? सर्वे ऑफ इंडिया. एक लाईन उत्तर आहे, याचं काही मोठं उत्तर नाही. तर सर्वे ऑफ इंडिया हे पाठच करून ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 23वा. मुंबई येथील मनी भवनाला भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर महात्मा ज्योतिराव फुले. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर प्रश्न पुढचा 24वा. खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. बघा, पहिलं वाक्य काय आहे? पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. हो, मिळते, हे बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं काय आहे? ब्रिटिश अमदानीत क्रांतिकारांच्या पराक्रमावर पोवाडे रचले. तर बरोबर आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाने शोषित वर्गातील जागृतीवर पोवाडे लिहिले. तिसराही बरोबर आहे. पोवाड्यामधून प्रेरणा व चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हे पण बरोबर आहे. म्हणजे आपले सर्वच पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 डी. प्रश्न पुढचा. विसंगत
घटक ओळखा. इतिहासाची आधुनिक काळातील साधने कोणती? तर छायाचित्रे आधुनिक आहे. त्यानंतर ध्वनिमुद्रित हे पण आधुनिक आहे. चित्रपट आधुनिक आहे. छायाचित्र आधुनिक आहे. मात्र लोकगीते हे आधुनिक नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे लोकगीते. प्रश्न 26. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेल्या शतपत्रामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे? तर आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर प्रभाकर. प्रश्न पुढचा 27. खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा. मुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. बरोबर आहे. पहिला तर बरोबर आहे. दुसरा पाहू आपण. आधुनिक काळात नेत्यांची भाषणे, त्यानंतर गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. दुसराही बरोबर आहे. त्यानंतर नेत्यांच्या जीवनावरील चित्रपट सुद्धा श्राव्य स्वरूपाचे साधन आहे. तर नाही, कारण या ठिकाणी हे श्राव्य म्हणता येणार नाही आपल्याला. 3 नंबरचं ते दृक श्राव्य 2 स्वरूप आहेत. त्यामुळे आपलं उत्तर पहिला आणि दुसरा योग्य आहे, पण तिसरा अयोग्य आहे. तिसरा चुकीचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. पहिला दुसरा योग्य, तिसरा अयोग्य. त्यानंतर प्रश्न पुढचा पाहू आपण. प्रश्न क्रमांक 28. योग्य जोड्या जुळवा. तर 2 गट आहेत बघा या ठिकाणी. इथं आहे अ गट इथं आहे. 1 मिनिट, पेन घेतो मी. एक आहे अ गट, दुसरा आहे ब गट. आता ब गट थोडा या बाजूला सरकलेला आहे बघा. महाल राजवाडा हा काय आहे तर वास्तू आहे, आपल्याला माहित आहे. पहिला काय आहे तर पहिल्याच उत्तर क येणार आहे. आता बघा, जर आपण ऑप्शन थ्रो गेलो तर पहिल्याचं उत्तर क आपल्याला एका ठिकाणीच मिळते बघा, ऑप्शन बी मध्ये. तरी पण आपण चेक करूया. 2 नंबरला काय आहे आत्मचरित्र. आत्मचरित्र काय आहे तर लिखित साधन आहे. बरोबर आहे, लिखित साधन. त्यानंतर छायाचित्र हे कसलं साधन आहे तर छायाचित्र हे दृक साधन आहे आणि चित्रपट हे दृक श्राव्य साधन आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे 2 नंबरचं बी. यानंतर आपण पाहणार आहोत 29वा प्रश्न. कोणता कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो? तर हा प्रश्न मुलांना पाठ करून ठेवा, येण्याची शक्यता आहे. कोणता कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा कालखंड. थोडे प्रश्न अवघड आहेत, पण सध्या प्रश्नांचा ट्रेंड पण तोच आहे. सोपे प्रश्न आता परीक्षेला येत नाही. पुस्तकाच्या बाहेरचे पण येत नाहीत, पण त्यांनी विचारताना फिरवून प्रश्न विचारण्याची सुरुवात केली आहे. आपल्याला एकही मार्क घालवायचा नाही. जवळजवळ आपण एका धड्यावरती 100 प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रश्न क्रमांक 30. इतिहासाची खालीलपैकी कोणती साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात? तर राष्ट्रीय स्मारके, तर बघा याचं उत्तर आहे वास्तू. वास्तू हे
साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात. तर बघा आज मित्रांनो आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. अजून राहिलेले 60 ते 70 प्रश्न आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. यानंतर मी तुम्हाला एक टेस्ट पाठवणार आहे, ती तुम्ही सोडवायची आहे. चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.